ना ऊन पडतंय ना पाऊस पडतोय, फक्त ह्या वातावरणामध्ये छोटी-छोटी लहान मुलं आजारी पडत आहेत, तर काय करणार आता नाही का. पण अशा वातावरणामध्ये अशी छान-छान फुलं जर पाहिली ना उमललेली, तर इतकं छान वाटतं. आणि मग म्हणून म्हटलं की चला माझ्या मैत्रिणीला एक छोटंसं गिफ्ट देऊयात. आणि या गिफ्टपेक्षा मला नाही वाटत की कोणतं गिफ्ट जास्त छान आणि क्यूट असेल. तर जेड प्लांटच्या काही फांद्या तिला मी दिल्या होत्या आणि मस्त पाऊस पण पडत होता. म्हटलं की चला एक मस्तपैकी गरका मारूयात पावसामध्ये. सकाळी-सकाळी बिलकुल ह्या वातावरणामध्ये उठण्याची इच्छा होत नाही, फक्त झोपून राहावंसं वाटतं. तशीच ह्या दोघांची पण गत आहे बघा. सकाळी-सकाळी झाली आहे, पण मस्त झाडाखाली येऊन आहे ना मस्त झोप काढतायत. आणि नंतर आम्ही आलो होतो डॉक्टरकडे, कारण की गौरवीला खूप सर्दी खोकला झाला होता म्हणून. तिच्याकडे बघून तर कोणी म्हणणार नाही ती आजारी आहे म्हणून. 8 दिवस नाही झाले तर एक दुखणं बरं गेलंय आणि 8 दिवसानंतर परत दुसरं सर्दी खोकला चालू झाला आहे. म्हणजे हे नुसतं दवाखान्यांमध्ये चक्रा मारायची कामं चालू झालेली आहेत सध्या तरी. पण दुसरा ऑप्शनही नसतो आपल्याकडे डॉक्टरकडे आल्याशिवाय काय करणार. आणि इकडे सकाळी-सकाळीच एवढी ट्रॅफिक जाम झाली होती ना रोडला. पशुपतीनाथची कावड इथे निघाली होती. आणि मग काय घरी आल्यानंतर परत तेच गाणं चालू झालं, औषधं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि संध्याकाळी मस्त शेवग्याच्या शेंगा बनवल्या होत्या मी. म्हणजे ऑल टाईम फेव्हरेट आहे आमच्या. आणि मेन म्हणजे आज मी ज्वारीची भाकर बनवणार होती. म्हणजे बरेच दिवस झाले ज्वारीची भाकरी काय बनवल्या नव्हत्या आणि खाल्ल्या नव्हत्या. पण त्याच्यामध्ये आर्याचं चालू होतं की नाही मम्मा मी खाणारच नाही म्हणून, कारण की तिला भाकर हा प्रकार आवडतच नाही. पण म्हटलं की नाही तुला खावीच लागेल, काय होते पाहूयात. आणि अशा प्रकारे मस्त शेवग्याच्या शेंगा आणि ज्वारीची भाकर असा बेत होता रात्रीचा. तर चला यासोबतच भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.